हरिः ओं नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यावर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतो येदोळतय राजसूय यागाचे वैभव पळोवन येयलो दुर्योधनो ईर्ष्येन मत्सरान जाळान तो बापसुल्याक येवन मस्त तागेलें दुःख सांगता. म्हळ्यार शकुनीला सुरवे ताणें समालोचना करूस शकुनीन म्हणूस तुगेलो अन्नाले सांग हांवें उलयता तांकां कशी पुणी जुजाटाक आपया पांडवांक कित्याक म्हळ्यार तांकां येदुरसून सैन्य घेवन तांगेलें युद्ध करून कसलें करूं साध्य ना. तशें चल्लें देखून तांकां आमी खंयची रितीर तांकां मार येता म्हूण म्हळ्यार आतां युद्ध करून आनी खंडीत साध्य ना जाल्यार जुजाटांत तांकां चलचा येता आमी कित्याक म्हळ्यार म्हाका जुजाट खेळूंक बारी गोत्तस लायक गोत्तस तशें हांव तूं रायाले सांग म्हूण सांगिल्लें देखून सुरवे दुर्योधन येवन धृतराष्ट्रा लेगीत तागेले मनांतूल पुराय दुःख सांगता. तांगेली संपत पळोवन म्हाका ईर्ष्य सईसूचें जायना. हे ईर्ष्य निमतीची हांव भागून येता आसतना म्हाका खावचें जायना जेवचें जायना. तुगेले पूत न्हय मे हांव म्हाका जाय जाल्यार तशी तूं कर ना हांवें सकाळी तोंड निमगून सांगता रस आनी सांगता की धर्मराया लागीं कितलें ऐश्वर्य जाल्ला म्हळ्यार म्हाका मना शांती ना जाल्ला. म्हाका मना एक चूर शांती ना म्हूण आनी म्हणटा. त्या वेळार शकुनी सुरवेकाची ताण पुराय मनान तूं तयार करून दवरला हे धृतराष्ट्राले कसो उरलो का म्हणून सांगता की दुर्योधनाले सांगता की दुर्योधना तूं पांडुपुत्रा लागीं म्हळ्यार धर्मराया लागीं मस्त ऐश्वर्य पळयलें तें ऐश्वर्य तुका पावका म्हूण म्हळ्यार लाश आसा जाल्यार आमी एक चंद वाट सांगता तुका आमी पगडी खेळया. ते पगडे खेळान तूं म्हाका लायक परिणिती आसा मेगेल इतले एक्सपर्ट पगड खेळच्यान तूं कोणीय नाची तशें हांव सगळी पृथ्वीन तूं मेगेल ओटू चतुरंग खेळ्ळ्यार पुरे जनय सोलवताचे आनी एक कसो म्हळ्यार हांव दाळ घालतर आसतनाची कोण गेल्लो वता कोण सोलवता म्हळ्यार मेगेल मनान तूं येता आनी कसल पण बांदू येता कसल तांकां सोलवा येता तांगेले देखून कसल तांडून घेव येता ह्या पुरे म्हाका लेखू साध्य आसा. कितें म्हळ्यार त्या खेळान म्हाका विशेश पांडित्य आसा म्हूण येता. कुंतीपुत्र धर्मरायाक ते खेळान तूं आसक्ती आसा जाल्यार पांडित्य ना ताका तांची ताकात जुजाट खेळया येता बे तूं पगडी खेळूक म्हूण आपयलें म्हूण जाल्यार येना म्हूण खंडीत म्हणा. कित्याक म्हळ्यार ताका ते खेळचे आसक्ती आसा जोर पिशे आसा ते खेळचे जाल्यार ताका तंत परिश्रम ना म्हळ्यार खेळच्या आशी मात्र शिवाय खेळचे गेलूच कशी गेलवूका जाल्यार कशी खेळका त्या पुरे ताका कसले कोत ना. तशें हांव तूं ताका पगडे खेळा आपय ताका प्रती खेळान तूं एकक दवरून तागेले करेन पण दवरून पुराय सोलसान सोडता की ना म्हूण पळय तागेले ऐश्वर्य पुरे तुका पगडे खेळा मुखांतर दिता ते सर्व ऐश्वर्य तुगेले जाता दुर्योधना म्हूण सांगून धृतराष्ट्राला कसले उलयनाशी ताका उलोवच्याक आलोचना करूंक कसलेय समय दिनाशी वताय कोण सांगता की राया कोण यो पुतोची दुर्योधनू सांगता की ते राय जावनच नव्हतो आता रायाला निमगूत न्हू आनू जाल्यार तो रायाला स्थानार आसा. राया मिगेल मावळो शकुनी ताणें तो पगडी कितले खेळता म्हूण तुकाय गोत आसा न्हय आनी पगडी खेळनूची धर्मरायाल सर्व ऐश्वर्य म्हाका दिवच्या तो समर्थ म्हूण म्हाकाय गोत आसा. तशें हांव आतां पगडी खेळका जाल्यार रायान न्हय आव्हान दिवका तूं वग्गी धर्मराया आव्हान दी आमकां पगडी खेळूं अनुमती दी म्हूण तेन्ना तो सांगता कसो गोत आसा चेडा तितली गडबीड कोर नका इत्याक म्हूण म्हळ्यार हांव कसलें एक काम करता जाल्यार विदुराले एक सलहे घेवचे आसा कसल कोरका कसल करूं नज्ज म्हूण सांगून तशी तो भारी बुद्दंत तो
तागेल्याक निमगून न्हू सर्व राज्यकार्य हांव करचें तशी ह्या विशयी तागेलें समालोचन करता. मागीर मुगेल निर्धार कसले म्हूण तुका सांगता. जे विदुराक ताका धर्म कसो म्हूण गोतस ताका दुरालोचन न्ही दुरालोचनस कसं केल्यार आमकां हित म्हूण म्हळेली ताका गोतस. आनी कसलेंय एक युद्ध बायस व्हरका जाल्यार दोग जाणांक कसलें तोंदरे जावचे न्हय जाल्यार कसले कोरका त्यावेळी ताका गोतस. आनी खंयची कार्य केदन कोरका म्हळ्यार विशयी ताका गोतस. तशें हांव न्हू तागेल्यागी निमगिनान अशें हांव करना जल्वे. विदुराल नांव काडली कुडले दुर्योधनाल तोंड करपल की भारी भय्यान सांगली की अण्णा तूं विदुराल सलह घेतले म्हूण जाल्यार तो खंडीत ह्या परे ಒಪ್ಪना. ताणे तुका नाका नाका पगडे आಟ न्ही खेळू अनुमती दिवं नका. कसले जातले तशें म्हळ्यार तूं खंडीत म्हाका अनुमती दिना. फकत तूं अनुमती दिना म्हणजे आतां सांगता हांव आत्महत्या करून घेता. हांव मेल्ले नंतर तूं विदुराका घेवन राज्यभार करी जालें न्हय. सगळे प्रपंच तुगेले जाल्ले हांव कसले तुका म्हणटना घे. धृतराष्ट्रा दिसले पुत्र व्यामोह म्हळ्यार पळयाची. दुर्योधनाल इच्छेक विरुद्ध जावन चमकले दुर्योधन जीव काण घेता म्हूण म्हणटा. म्हणून धर्मसम्मत रिती चोवया म्हूण म्हळ्यार दुर्योधनाक धर्मसम्मत रिती खंयची म्हूण विदुराले निमगेले दिवत खेळूं नजे म्हूण तो सांगता. दुर्योधन जीव काण घेता कसो करचें पुत्र व्यामोह म्हाका म्हूण म्हणटा. दुर्योधनान अशी कर्कश जावन उरलेली आयकल कुडले विदुराले निमका म्हूण म्हणलेली तो एक तागेले मन आयिल्लें विदुराले एक उत्तर निमगया म्हूण. तेव्हा ताणें नाका म्हूण लेखले की आनी दिवताक आपया धर्मरायाक म्हूण सांगून सेवकांक आपयल की आनी म्हणलें की व्हड एक सभा मंदिर निर्माण कोरका. चंग कामाच्या कापून नाडका रुक्का काम करू जवो उणत बंधूच्या जवो सकडी चंद वज्र वैडूर्य प्रे उणतींदू घालनो चंद कोरनो सारवणनी कोरका त्या सभा मंदिराचे सिद्धती जल्ली कुडल्या म्हाका तिळसी म्हूण. ताजे नंतर दुर्योधनाल खुशी खातीर धृतराष्ट्र ह्या परे करतरस कुडले विदुराक सांगून पेटयत कय. विदुरा एक पंत यो म्हूण सांगून कळ्ळें. कशी सांगून पेटयता हांगा दिवत कोरकवे नाकवे म्हळ्यार विशयांत तुगेले सलही जाव का म्हूण सांगून पेटयले न्ही. हांव हांगा दिवत धर्मरायाक न्ही मुगेल पुत्ताक दुर्योधनाक दिवत जत्ता म्हूण तुका एक उतर सांगता म्हूण सांगून पेटयले म्हूण सांगून पेटयता. धृतराष्ट्र निजावन खंयचेय कार्य जवो विदुराले एक सलही घेनाशी कळ्ळें. तो कसले करना जाल्यार हें कार्यांत कसं की सकट चूके सांगतो दोशस ಕೊರ್ಚಿ ಸುಮ್ಮನೆ म्हूण ಗೊತ್ತಸ್ಲರಿ धृतराष्ट्रान विदुराले एक तागेले अभिप्राय निमगिनाशी ह्या परे कोरूक ताणें जावन निर्णय केला. हांगा विदुराक दिवता विशय कळ्ळवे. ताणें लेखले की धृतराष्ट्राल हस्तिनावती कलील प्रवेश जल्ले म्हूण सर्व विनाशाचे कार्याक प्रारंभ केल्ली न्हय आनी नांदी दवरली न्हय म्हूण सांगून जाल्यार एक उतर हांव सांगची सांगता म्हूण धृतराष्ट्राला येता सांगता. अण्णा तूं करची हें काम सम नाहीये. तू या कोर नुका आम वपना हें कोरच्याक. ಅಜ್ಜಿ ನಿಮ್ತಿ ತಂಗೆಲ್ ಮದ್ದಿಂದು ಪಾಂಡೋಲ್ ಚೆರಡುವಾಲಂತನಿ ತುಗ್ಗೆಲ್ ಚೆರಡುವಾಲಂತೂ ಪರ್ಮನೆಂಟ್ ದ್ವೇಷ ವರ್ತ ಎದ್ದೊಳ್ತೈ द्वेषशील भितर आशिल्ले हें परमनंट आनी भायर दाखोवत नमुने तसले द्वेष जाता. तूं तें द्वेष जायना नशी कोरका तुगेल चेडवान सक्षम जावन सुका म्हूण तुका आशस म्हूण जाल्यार हें आत्ताच्या आत्ता राबय. तेदन धृतराष्ट्र सांगता विदुरा तूं कसले बेजार करूं नका. कळ्ळें. तांत कसले गोंदळ करचे भिवचे कसले विशय ना. देवाक आमगेल वयर करूण आसा म्हूण जाल्यार दिवता निमती मुगेल चेडवाल न्ही पांडूल चेडवाल मध्ये कसले कलह जायना. शुभ की अशुभ की हित की अहित की ह्या परे आलोचन करून बशी नाका. हें दिवत जावन वचो. देवाल वयरी भार घाली आमी देव कसल करता देवाल संकल्पा प्रकार ह्या परे जावो म्हणून न्ही सांगतरस. आनी कसन म्हूण म्हळ्यार विदुरा हांव हांगा बैसून आसता. भीष्म द्रोणू तूं पुरे दिवताचे कसल विशय म्हूण सांगून तुमी पळयता बैसतात न्हय. एकच वेळे ते विधी चोदने निमती ह्या दिवतांत कलह जावका म्हूण आसल्यार कलह जायना म्हूण सांगून म्हाका दिसता. आनी हे दिवतान कसले दुश्परिणामय जायना म्हूण म्हळेल मेगेल मना दिसता. तशें हांव तूं आत्ताच्या आत्ता खांडव प्रस्थाक वचुका. धर्मराया तुगेले वोट तूं घेवन येवका. हेंचे हांव लेखला हाका वपास कसले तूं अशी करनाका तशें करूं नाका कसलें सांगू नका. देवान लेखिलस पळय तें आमच्यान कोणाच्यानय चुकोवचें जायना. देवाल निर्णय एक विंगडस त्या रितीर जावं म्हणून देवाल वयरी भार घालना आमी दिवत खेळोया म्हूण सांगून तो सांगता. धृतराष्ट्राल उतर ऐकल कुडले विदुरू हें कांय ना कुरुवंशाक विनाश लागी येयले म्हूण सांगून ताणें लेखले की आनी बारी दुख्खारी भीष्माले चमकल तो.
ಹಂಗ ದುರ್ಯೋಧನು धृतराष्ट्र की वापस उलयता कसले म्हण म्हणल्यार हे दुर्योधन सांगता काही विदुरान उलयिल्ले उत्तर दुर्योधनने हांगा धृतराष्ट्राक विदुरान सांगिल्लें उत्तर आयकुनूची मनाक तळमळ जाला. विदुरान सांगिल्लें पट्टी न्ही दिवतान कसकी सकट दुष्परिणाम जाता म्हण म्हळ्यार धृतराष्ट्राल मन आयला वापास दिवता दुखून पुत्ताक विमुख करू जत्वे पळया म्हणून दुर्योधना एकांतर आपण उल्लो का म्हणून सांगून आपयत तो आणि सांगकेलम द्युतेने गांधारे विदुरो न प्रशंसती न ह्यासौ सुमहाबुद्धिरहितं न वदिष्यति सांगतरच की गांधारी पूत नव्हतो तशच्यान गांधारा म्हणजे ताका द्युतान कसले जावची ना हे विषय सोडी विदुराक द्युता विशयान कसले सदभिप्राय ना तो महाबुद्धिवंत तो आमकां वायट जेवची तसले कसले आलोचन दिना ताणे विदुरान सांगचे पुरे आमगेले हिता खातीर तो सांगता हाजी निमती गंभीर परिणाम जाता म्हूण सांगून तशच्यान आमी हें सोडया जे हें आमकां नाकाचें नाकी हें दिवत खेळचें तूं हांव सांगिल्लें ऐक तूं तशी चल्ल म्हण जाल्यार तुका चांग जाता अन्येक कसं म्हण म्हळ्यार विदुराक कसा गोत्त आसा म्हणू का देवगुरू बृहस्पती कितले विशय शिकला तितले विशय विदुराकय गोत्त आसता तशच्यान हांव विदुराल येद्दोळ तें विदुरान कसो सलहे दिला तशी चल्ला तूं हे विशय सोडी कित्याक म्हण म्हळ्यार तूं आमकां कसं की वैमनस्य जाल्लें म्हण जाल्यार कुटुंब नाश जावचो पुरो तुका गोतना ना तिला कसलें ना तूं अविद्यावंतूय न्ही सकल शास्त्र शिकिल तूं कमी तितलें चंद करून पोशण केला वय बे मलगडो पूत जावन तूं जन्म आयला तुका राजपदवी मेळ्ळी म्हूण म्हणली कुडलें जेवो तितलें ऐश्वर्य तुगेलें ना म्हणली कुडलें तूं एक मोहान भ्रांती पडल्या बरें हांव म्हाका सुकारना म्हूण म्हणटरस कोणाकय नत्तिलें अमूल्य वस्त्राभरण धारण करता तूं कोणेय खायना ना तितलें जाल्यार षड्रस भोजन तूं खाता अशें असल्यार तुगेलें कसो दुख्ख हें म्हूण म्हणटरस आनी तुका देश ना म्हणून गेल्यार येद्दे व्हडले देश कोणाली तुगेलेत न्हय तूं अंत भितर देवेंद्र कशी तागेलें स्वर्ग पालन करता तशी हेंची लोक हेंचे हस्तिनावती पालन करूनासल्यार पावना माय इतली सकड आसून तूं एक संतोशार आसूं काशील तूं व्यर्थ चिंत करतरस कसल्या तुका इतली चिंता म्हण म्हणटना तो सांगता की अण्णा म्हाका कितले ऐश्वर्य असो मिगेल शत्रू तो कोण धर्मराय ताका इल्लो ऐश्वर्य पळयतना मिगेल पट्टान मिरसांग चिरडिल्या बरें जाता म्हाका कसले खावका म्हण दिसना जेवका म्हण दिसना कसले धारण करका म्हण दिसना खंयचेय वस्त्र मिगेल मन येना कसलें म्हाका नाका 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 म्हण दिसतरस जाल्यार आतां हांव नुत चंदायर असो का म्हण जाल्यार हांव तांगेलें ऐश्वर्य पुरे मेगेल करून घेवका आनी म्हणटरस खंय कोणाक तूं म्हणटा मत्सर करून घेवचें ना जे तुगेलें भावंडा म्हणून जाल्यार राय जाल्ल्याक विंगडाल ऐश्वर्य पळोवन मत्सर येना नातले रे ताका पुरुषाधम म्हणटा नामर्शम कुरुते यस्तु पुरुषा सो अधर्मा स्मृता पुरुषाधम म्हणून म्हणटाची अधमः स्मृता तशच्यान पळय आमगेलें ऐश्वर्य असं म्हूण तूं म्हणटा तें काही पांडवाल ऐश्वर्य येद्र कांय न्ही स्वल्प ऐश्वर्य म्हाका हाजी निमती कांय तृप्ती ना धर्मरायाले अपरिमित ऐश्वर्य तागेलें सुख तागेलें तें सभाभवन तागेलें घर हे पुरे पळयतरी म्हाका मिगेल कसलें न्ही तागेलें द्र म्हूण दिसतरस म्हाका कितलें ऐश्वर्य आसो तागेलें ऐश्वर्य येद्र हें सोन्ने म्हणून येता म्हणटना संकट जायना म्हाका अन्येक कसं म्हूण म्हळ्यार मिगे सक्कडी तूं म्हणटा न्हय तूं सुकार जाल्यार समालोचन करी प्रपंचान तुलें सर्व रायांक गेले वयर दिग्विजय कोरून तो चक्रवर्ती म्हणून घेतला म्हणटना सगळे प्रपंच तागेले मिगेली एक हस्तिनामती मात्र मिगेले म्हूण म्हणटना म्हाका कशी जाताना म्हाका लज्जी जेवचे अळशीक जेवचे ईर्ष्य येवचे सहज न्हय ಧರ್ಮರಾಯನ ಈ ಮಯ ನಿರ್ಮಿತ ಸಭಾಭವನವನ್ನು ಕಂಡೆ ಹಿಮವಂತ ರತ್ನಾಕರನೆಂದು ಪ್ರಸಿದ್ಧರಾದ ಸಮುದ್ರ ರಾಜ ಸಮುದ್ರದ ತೀರ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇರುವ ಮಣಿಮಾಣಿಕ್ಯಗಳ ಗಣಿಗಳ ಅಧಿಪತಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಈ ಸಭಾಮಂದಿರವನ್ನು ಕಂಡು ನಾಚಿ ತಲೆ ತೆಗೆಸಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಕುರುವಂಶ ಕಿರಿಯ ಮಗ, ನನ್ನನ್ನು ಪುರಸ್ಕರಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಧರ್ಮರಾಯ ಕಪ್ಪ ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲಿಕ್ಕೆ ನೀನೇ ನಿಲ್ಲು ಅಂತ ನಿಯಮಿಸಿದ್ದ. ಆದರೆ
ಅದನ್ನು ಕಂಡೇ ನನಗೆ ಈರ್ಷ್ಯೆ ಆಗ್ತಾ ಉಂಟು. ಅಷ್ಟೊಂದು ಅಪರಿಮಿತವಾದ ಸಂಪತ್ತನ್ನು ನಾನು ಕಣ್ಣಿನಿಂದ ನೋಡಿದ್ದೇ ಇಲ್ಲ, ಇಷ್ಟ ತನಕ ಕೇಳಿಯೂ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲ ರಾಜರು ಕೊಡುತ್ತಿದ್ದ ರತ್ನಾಭರಣಗಳು, ಸುವರ್ಣ ನಾಣ್ಯಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಅಳ್ದು ಅಳ್ದು ನನ್ನ ಕೈಗಳು ನೋವಾಗಿ ಹೋಗ್ತಿತ್ತು. ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆದು ಪುನಃ ಕಪ್ಪ ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ತೆಗೊಳ್ಬೇಕಂತ ಹೋಗುವಾಗ ಕಪ್ಪ ಕಾಣಿಕೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದ ರಾಜರ ಸಾಲು 1 ಯೋಜನದಷ್ಟು ದೂರ ಇರ್ತಿತ್ತು. ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಮಂದಿ ರಾಜರು ಕಪ್ಪ ಕಾಣಿಕೆ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಸೇರ್ತಿದ್ರು. ಹಾಗಾದರೆ ಎಷ್ಟೊಂದು ಕಾಣಿಕೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲ. ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಈಗ ದುರ್ಯೋಧನ ಹೇಳುದು. ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಸಭಾಮಂದಿರದ ಸೊಬಗು ಉಂಟಲ್ಲ, ಅದನ್ನು ವರ್ಣಿಸಲಿಕ್ಕೆ ಯಾರಿಂದಲೂ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ನೋಡಿ, ಆ ಮಯ ಸಭಾಭವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಿಂದು ಸರೋವರದಿಂದ ರತ್ನದ ರಾಶಿಯನ್ನೇ ತಂದಿದ್ದಂತೆ. ಸಭಾಮಂದಿರದ ಒಂದು ಕಡೆ ರತ್ನಗಳಿಂದ ಸರೋವರದ ಮೇಲ್ಭಾಗದ ಹಾಗೆ ಕೆತ್ತಿದ್ದಾನೆ. ಆ ಸರೋವರ ಕೃತಕ ಸರೋವರ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಯಾರಿಂದಲೂ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಕಮಲಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಹಂಸಗಳು ಇವೆ, ಸೋಪಾನಗಳು ಇವೆ, ನೀರಿದೆ, ಎಲ್ಲವೂ ನೈಜವಾಗಿರುವಂತೆ ಕಾಣ್ತದೆ. ನಾನು ಕೂಡ ಸರೋವರ ಅಂತ ಭ್ರಮಿಸಿ ಅದನ್ನು ದಾಟಿ ಹೋಗಬೇಕಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ವಸ್ತ್ರವನ್ನು ಮೇಲೆ ಕಟ್ಟಿದ್ದು. ಅದನ್ನು ಕಂಡ ಭೀಮಸೇನ ಅಪಹಾಸ್ಯ ಮಾಡಿ ನಕ್ಕಿದ್ದಾನಲ್ಲ ಅಪ್ಪ, ನನ್ನಲ್ಲಿ ನಿಶ್ಚಯವಾಗಿ ಪರಾಕ್ರಮ ಭೀಮನಿಗಿಂತ ಅಧಿಕವಾಗಿದ್ದಿದ್ರೆ ಅಂದೇ ಭೀಮಸೇನನನ್ನು ಮುಗಿಸಿ ಬಿಡ್ತಿದ್ದೆ. ನಾನೇನಾದರೂ ಆವತ್ತು ಭೀಮನ ಸಂಹಾರಕ್ಕೆ ಹೋದ್ನಾ, ನನ್ನ ಗತಿ ಶಿಶುಪಾಲನ ಗತಿ ಆಗ್ತಿತ್ತು. ಆದರೂ ನನ್ನ ಶತ್ರು ಭೀಮ ಮಾಡಿದ ಅಪಹಾಸ್ಯ ಈಗಲೂ ನನ್ನ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಕೊಡುತ್ತಿದೆ ಅಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಹೇಳಿದ, ಆ ಸಭಾಮಂದಿರದ ಸೊಬಗನ್ನು ನೋಡಿ ಭೀಮಸೇನನ ಅಪಹಾಸ್ಯವನ್ನು ತಡೆದುಕೊಂಡ ಮುಂದೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ ನಾನು. ಇನ್ನೊಂದು ಸರೋವರ ಸಿಕ್ಕಿತು. ಅದು ಕೂಡ ಹಿಂದಿನ ಕೃತಕ ಸರೋವರದ ಹಾಗೆ ಇತ್ತು. ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನನ್ನನ್ನು ಅಪಹಾಸ್ಯ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಎಣಿಸಿ ನಾನು ಧೋತ್ರವನ್ನು ಕಟ್ಟಲಿಲ್ಲ. ಹಾಗೆಯೇ ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಾಲಿಟ್ಟೆ. ಅದು ನಿಜವಾಗಿ ಸರೋವರ ಆಗಿತ್ತಪ್ಪ, ನನಗೆ ಅದು ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. ಕೂಡಲೇ ನಾನು ಬಡಕ್ಕನೆ ಸರೋವರದೊಳಗೆ ಬಿದ್ದೆ. ಎಲ್ಲ ವಸ್ತ್ರಗಳು ತೊಯ್ದು ಹೋದವು. ಕೃಷ್ಣ ಅರ್ಜುನ ಕೂಡ ನಕ್ಕರು. ದಾಸಿಯರೊಡನೆ ಸೇರಿ ದ್ರೌಪದಿಯು ನಕ್ಕಳು. ನನ್ನ ಹೃದಯಕ್ಕೆ ಶೂಲ ನೆಟ್ಟಂತೆ ಆಗಿದೆ. ಆ ಅಪಮಾನದ ನಗು ಉಂಟಲ್ಲ, ಆ ನಗು, ಅವರದ್ದು ಅಪಹಾಸ್ಯದ ನಗು ನನಗೆ ಎಂಥ ಅಪಮಾನ ಉಂಟು ಮಾಡಿದೆ ಗೊತ್ತಾ ಮಹಾರಾಜ, ನಿನಗೆ ಗೊತ್ತಾ ಅಪ್ಪ ನಿನಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ದುರ್ಯೋಧನ ತನ್ನ ತಂದೆ ಧೃತರಾಷ್ಟ್ರನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಹೇಳ್ತಾನಂತೆ, ಧರ್ಮರಾಯನ ಸೇವಕರು ನನಗೆ ಬೇರೆ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನು ತಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆದರೂ ನನಗೆ ಅದು ನೋವಾಗಲಿಲ್ವಾ? ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ನೋಡಪ್ಪ, ದುಃಖಿತನಾಗಿ ನಾನು ಇನ್ನು ಬೇಡ ಈ ಸಭಾ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ತಿರುಗುದಂತೇಳಿ ಹೊರಕ್ಕೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಬಂದೆ. ನನ್ನ ಎದುರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾಗಿಲಿತ್ತು. ಅದರ ಮೂಲಕ ಹೊರಗೆ ಬರ್ತೇನೆ ಅಂತ ಯತ್ನಿಸಿದಾಗ ಅದು ನಿಜವಾದ ಬಾಗಿಲಲ್ಲ, ರತ್ನಖಚಿತ ಗೋಡೆ. ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬಾಗಿಲಿನ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಿತ್ತು. ನನ್ನ ತಲೆ ಅದಕ್ಕೆ ಬಡಿದು ನನಗೆ ಬಹಳ ಯಾತನೆಯಾಯಿತು. ನನ್ನ ದುಸ್ಥಿತಿ ನೋಡಿ ಅವರು ನಕುಲ ಸಹದೇವರು ನನ್ನ ಬಳಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಎಡಬಲ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಿಂತು ತಲೆಗೆ ಪೆಟ್ಟಾದಾಗ ನನ್ನ ತಲೆ ಪರಿಭ್ರಮಣ ಅಂದರೆ ತಲೆ ತಿರುಗ್ತಾ ಇತ್ತಲ್ಲ, ನನಗೆ ಆಸರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಸಹದೇವ ಮಾತ್ರ ಒಂಚೂರು ಮುಗುಳ್ನಗೆ ನಕ್ಕ ಹಾಗೆ ಮಾಡಿ ಹಾಸ್ಯದಿಂದಲೇ ಹೇಳಿದ, ಮಹಾರಾಜ ಬಾಗಿಲು ಈ ಕಡೆ ಅಲ್ಲ ಇದ್ದೆ, ಇದರ ಮೂಲಕ ನೀನು ಹೋಗಬಹುದಿತ್ತು ಅಂತ. ಆಗ ಭೀಮ ಹೇಳಿದ, ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಪುತ್ರ ಇದೇ ಬಾಗಿಲು ಅಂತ ಹೇಳಿ. ನನಗೆ ಅದು ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಪುತ್ರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ನನಗೆ ಕೋಪ ಬಂತು. ನೀನು ಕುರುಡ, ನಾನು ಕುರುಡನೇ, ಕುರುಡನ ಮಗ ಅಂತ ಅಪಹಾಸ್ಯ ಮಾಡಿದ್ದ ಹಾಗೆ ಆಯಿತು ನನಗೆ. ಇದೆಲ್ಲ ನನ್ನ ದುಃಖಕ್ಕೆ, ನನಗೆ ಅವರ ಮೇಲಿರುವ ಮಾತ್ಸರ್ಯಕ್ಕೆ ಇಷ್ಟು ಕಾರಣ ಸಾಕಾಗೋದಿಲ್ವಾ ಅಪ್ಪ ನಿನಗೆ? ಮಾತ್ರವಲ್ಲ ನೋಡು, ಆ ಸಭಾಮಂದಿರ ನಾನು ಪಡೀಲೇಬೇಕು. ಅದರ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸಿರೋ ರತ್ನಗಳ ಹೆಸರು ಕೂಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ, ಆದರೂ ನನಗೆ ಈ ಸಭಾಭವನ ಬೇಕೇ ಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಮತ್ತೆ ಕೂಡ ದುರ್ಯೋಧನ ಹೇಳ್ತಾನಂತೆ, ಧರ್ಮಜನ ರಾಜಸೂಯ ಯಾಗಕ್ಕೆ ದೇಶ ವಿದೇಶಗಳಿಂದ ಅನೇಕ ರಾಯರು ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಅಮೂಲ್ಯ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಿನಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯಾ? ಎಲ್ಲ ನಾನೇ ತೆಗೆದದ್ದಲ್ಲ, ಆ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನಾನೇ ತಗೊಂಡದ್ದಲ್ವಾ? ಕೆಲವು ವಸ್ತುಗಳು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಉತ್ಪನ್ನವಾದದ್ದು ಮತ್ತು ಕೆಲವು ಉತ್ಪನ್ನ ವಸ್ತುಗಳಿಂದ ತಯಾರಿಸಿದ್ದು. ನೋಡಿ, ಕಾಂಬೋಜ ರಾಜ ಅತ್ಯುತ್ತಮವಾದ ಜಿಂಕೆಯ ಚರ್ಮಗಳನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಉಣ್ಣೆಯಿಂದ ತಯಾರಾದ ಬಟ್ಟೆ ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಬೆಕ್ಕಿನ ಕೂದಲುಗಳಿಂದ ತಯಾರಾದ ನುಣುಪಾದ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಆ ಬಟ್ಟೆಗಳ ಅಂಚುಗಳೆಲ್ಲ ಚಿನ್ನದ ದಾರಗಳಿಂದ ನೇಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಅದೇ ಕಾಂಬೋಜ ರಾಜ ತಿತ್ತಿರಿ ಕಲ್ಮಾಶಗಳೆಂಬ 300 ಕುದುರೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ.
ಗಿಳಿಯ ಕೊಕ್ಕುಗಳಂತೆ ಉದ್ದವಾದ ಮುಖವಂತೆ ಅದಕ್ಕೆ ಅಂತ 300 ಕುದುರೆ, 300 ಒಂಟೆ, 300 ಹೆಸರಗತ್ತೆ ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಗೋವುಗಳನ್ನು ಎತ್ತುಗಳನ್ನು ಪೋಷಿಸುವ ವೈಶ್ಯರನ್ನು, ಬ್ರಾಹ್ಮಣರನ್ನು, ಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯರಾದ ಶೂದ್ರರನ್ನು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಯುಧಿಷ್ಠಿರನ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥವಾಗಿ 3 ಖರ್ವ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಎಷ್ಟೋ ರಾಜರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಸರದಿ ಯುಧಿಷ್ಠಿರನಿಗೆ ತಂದ ಕಪ್ಪ ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಸರದಿ ಬರುವ ತನಕ ಲೈನ್ನಲ್ಲಿ ಆ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಕಾದುಕೊಂಡಿದ್ರು. ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಮತ್ತು ಬ್ರಹ್ಮ ಬಂಧುಗಳು, ಅಂದರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣರಾಗಿದ್ದು ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನು ಪರಿಪಾಲನೆ ಮಾಡದೇ ಇರುವವರಿಗೆ ಬ್ರಹ್ಮ ಬಂಧುಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕೃಷಿ ಗೋರಕ್ಷಕರಾದ ವೈಶ್ಯರು, 100 ಶೂದ್ರರು ಎಲ್ಲರೂ ಕಪ್ಪ ಕಾಣಿಕೆ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಕೇವಲ ರಾಜರು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ. ಸಮುದ್ರ ತೀರದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯವಾಳುತ್ತಿರುವ ಶೂದ್ರ ರಾಜರು, ಕಾರ್ಪಾಸಿಕ ನಿವಾಸಿಗಳಾದ 1000 ದಾಸಿಯರನ್ನು ಧರ್ಮರಾಜನಿಗೆ ತಂದು ಒಪ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ದಾಸಿಯರೆಲ್ಲ ಹೇಗಿದ್ದಾರೆ? ಕಡೂ ಚೆಲುವೆಯರು, ಬಳಕುವ ಶರೀರದವರು, ದೀರ್ಘವಾದ ಕೇಶರಾಶಿಯವರು. ಅವರನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಅದೇ ಶೂದ್ರ ರಾಜರು ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಕುತ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾದ ರಾಂಕವ ಅನ್ನುವ ಜಿಂಕೆಗಳ ಅಜಿನ ಅಂದರೆ ಚರ್ಮಗಳನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಯಿತಾ? ವೈರಾಮ, ಪಾರದ, ಅಬೀರ, ಕಿತವ ಮುಂತವರೆಲ್ಲ ಕಾಡಿನ ಜನಾಂಗ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಇವರೆಲ್ಲ ಉತ್ತಮವಾದ 1000 ಆಡುಗಳು, ಗೋವುಗಳು, ಜೇನುತುಪ್ಪ, ರತ್ನಗಂಬಳಿ, ಕಾಯಿಪಲ್ಯ, ವಜ್ರ, ವೈಡೂರ್ಯ ಎಲ್ಲವನ್ನು ಧರ್ಮರಾಜನಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಾಗ್ಜ್ಯೋತಿಷ ನಗರಿಗೆ ಅಧಿಪತಿ ಭಗದತ್ತ, ಅವನು ಅನೇಕ ಯವನ ರಾಜರೊಡನೆ ಬಂದು ಮಹಾದ್ವಾರದಲ್ಲಿ ಕಾದು ನಿಂತಿದ್ದಾನೆ ಕಪ್ಪ ಕಾಣಿಕೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ. ಅವನು ತಂದ ಕಪ್ಪು ಕಾಣಿಕೆಗಳ ವಿಷಯ ಹೇಳುವುದೇ ಬೇಡ. ಉತ್ತಮವಾದ ಕುದುರೆಗಳು, ವಾಯುವೇಗದಿಂದ ಓಡುವ ಕುದುರೆಗಳು, ಆನೆಯ ದಂತದ ಹಿಡಿಯಿಂದ ಮಾಡಿದ 1000 ಖಡ್ಗಗಳು ಧರ್ಮರಾಜನಿಗೆ ಮಹಾದ್ವಾರದಲ್ಲಿಯೇ ಅರ್ಪಿಸಿದ್ದಾನೆ. ಒಳಗೆ ಪ್ರವೇಶ ಕೂಡ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. ಅವನು ಎಲ್ಲ ತಂದ ಕಪ್ಪ ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿಯೇ ಕೊಟ್ಟು ಹಿಂತಿರುಗಿ ಅವನ ಬಿಡಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾನೆ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಕೆಲವು ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಬಂದಿದ್ದವರು, ಕೆಲವರು ಒಂದೇ ಕಣ್ಣು ಇರುವವರು, ಕೆಲವರಿಗೆ 3 ಕಣ್ಣುಗಳಿವೆ, ಕೆಲವರಿಗೆ ಹಣೆಯ ಮೇಲೆ ಕಣ್ಣುಗಳು, ಉಷ್ಣಿಕರು, ನಿಷಾದರು, ರೋಮಕರು ಅಂತ ಅವರದ್ದೆಲ್ಲ ಹೆಸರು. ಮನುಷ್ಯ ಭಕ್ಷಕರು ಅದರಲ್ಲಿ ಇದ್ದರು. ಕೆಲವರಿಗೆ ಒಂದೇ ಕಾಲು. ಎಲ್ಲರೂ ಧರ್ಮರಾಜನ ದ್ವಾರಪಾಲಕರು. ಅವರನ್ನು ಒಂದು ಮಹಾದ್ವಾರದ ಬಳಿಯಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರಲ್ಲ, ಅವರೆಲ್ಲ ತಂದ ಹೆಸರಗತ್ತೆಗಳು ನೋಡಬೇಕು. ಕಪ್ಪು ದೊಡ್ಡ ಶರೀರದವು, ಆದರೂ ಬಹಳ ವೇಗಗಾಮಿಗಳು. ಅವರನ್ನು ಈ ಹೆಸರಗತ್ತೆಗಳನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಸಂಖ್ಯಾತವಾದ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯ, ಬೆಳ್ಳಿಯ ನಾಣ್ಯ ಎಲ್ಲ ಕಪ್ಪವಾಗಿ ಬಂದಿದೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಅವರ ಅರಮನೆಯೊಳಗೆ ಬರಲು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಈ ಬೆಳ್ಳಿ ನಾಣ್ಯ, ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯಗಳನ್ನೆಲ್ಲ ತಗೊಂಡು ಬಂದವರಿಗೆ. ಹಾಗೆ ಮತ್ತೆ ಚೀನರು, ಶಕರು, ಓಢ್ಯರು, ಬರ್ಬರರು, ವಾರ್ಷ್ಣೇಯರು, ಹಾರಹೂಣರು, ಕಪ್ಪು ಬಣ್ಣದ ಹೈಮವತರು, ನೀಪರು, ಅನೂಪರು ಎಲ್ಲವರನ್ನು ನಾನು ಧರ್ಮರಾಜನ ಅರಮನೆಯ ಮಹಾದ್ವಾರದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ದೇನೆ. ಬಾಹ್ಲಿಕ ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳು ಧರ್ಮರಾಯನಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಜಾತಿಯ, ದಿನಕ್ಕೆ 200 ಮೈಲುಗಳಷ್ಟು ಪ್ರಯಾಣ ಮಾಡುವ ಸಾಮರ್ಥ್ಯವುಳ್ಳ 10,000 ಹೆಸರಗತ್ತೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಚೀನಾ ದೇಶದಲ್ಲಿ ತಯಾರಾದ ಬಟ್ಟೆ, ನಾರು ಮಡಿ, ರೇಷ್ಮೆಯ ಬಟ್ಟೆ ಎಲ್ಲವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತೀಕ್ಷ್ಣವಾದ ಅಲಗುಗಳುಳ್ಳ ಕತ್ತಿ, ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ತಯಾರಾದ ಪರಶುಗಳು ಬಾಹ್ಲಿಕ ದೇಶದ ಜನರು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ನಾನಾ ವಿಧವಾದ ಸುಗಂಧ ದ್ರವ್ಯ, ರತ್ನಾಭರಣಗಳನ್ನು ಸಹಸ್ರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ತಂದು ಮಹಾದ್ವಾರದ ಬಳಿ ಕಾದಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಪ್ರವೇಶಾವಕಾಶ ಕೂಡಲೇ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಮತ್ತು ಪೂರ್ವ ದೇಶದ ರಾಜರುಗಳು ತಂದದನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನನ್ನ ನಾಲಿಗೆಯೇ ಹೊರಳುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮತ್ತೆ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾನೆ, ಧರ್ಮಜನಿಗೆ ನಾನಾ ದೇಶದ ರಾಜರು ಏನೇನೆಲ್ಲ ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದಾರಲ್ಲ, ಅದನ್ನು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿಯೇ ನನಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೂ ಆಗದಷ್ಟು ಬಾಯಿ ನೋವಾಗ್ತದೆ. ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿಯೇ ನನಗೆ ತಲೆ ತಿರುಗ್ತಾ ಉಂಟು. ಎಷ್ಟೊಂದು ಅದ್ಧೂರಿಯ ರಾಜಸೂಯ ಯಾಗ, ಎಷ್ಟೊಂದು ಗೌರವ ಧರ್ಮರಾಯನಿಗೆ. ಇದೆಲ್ಲ ಕಂಡಾಗ ನನಗೆ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ನೋವಾಗುವುದಿಲ್ವ ರಾಜ ಅಂತ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಕೃಷ್ಣ ತಂದು ಕೊಟ್ಟದ್ದು ಗೊತ್ತಿದೆಯಾ ನಿನಗೆ? ಕೃಷ್ಣ ಆತ್ಮ ಹಿ ಕೃಷ್ಣ ಪಾರ್ಥಸ್ಯ ಕೃಷ್ಣಸ್ಯ ಆತ್ಮ ಧನಂಜಯ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಕೃಷ್ಣನಿಗೆ ಪಾರ್ಥ ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಪ್ರೀತಿ. ಪಾರ್ಥನಿಗೆ ಕೃಷ್ಣನೇ ಆತ್ಮ. ಪಾರ್ಥ ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಕೃಷ್ಣ ಅದನ್ನು ಕೂಡಲೇ ಮಾಡಿಸಿ ಕೊಡ್ತಾನೆ. ಅಂತಹ ಪಾರ್ಥ ಈ ತಂದುಕೊಟ್ಟ ಈ ಹಣ ಮತ್ತು ಅಂದರೆ ಸ್ವರ್ಣ ನಾಣ್ಯ, ಬೆಳ್ಳಿಯ ನಾಣ್ಯಗಳಿಗೆ ಲೆಕ್ಕವೇ ಇಲ್ಲ.
14,000 ಆನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ತಂದು ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಪ್ರೀತಿ ಅವರಿಗೆ. ಮತ್ತು ಚೋಳ ಮತ್ತು ಪಾಂಡ್ಯ ರಾಜರು ಸ್ವರ್ಣ ಭಾಂಡಗಳಲ್ಲಿ, ಮಲೆಯ ಪರ್ವತಗಳಲ್ಲಿ ಉತ್ಪನ್ನವಾಗುವ ಚಂದನ ಮತ್ತು ದುರ್ದುರ ಪರ್ವತದಲ್ಲಿ ಉತ್ಪನ್ನವಾಗುವ ಅಗರು, ಥಳಥಳಿಸುವ ಅನೇಕ ಜಾತಿಯ ರತ್ನ, ಸ್ವರ್ಣದ ದಾರಗಳಿಂದ ನೇಯ್ದ ಉತ್ತಮವಾದ ಪೀತಾಂಬರ ಎಲ್ಲ ತಂದಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಎಷ್ಟೋ ಜನ ರಾಜರು ಪಾಂಡವರಿಂದ ಪರಾಜಿತರಾಗಿದ್ದಾರಲ್ಲ ದಿಗ್ವಿಜಯದಲ್ಲಿ, ಆಗಲೂ ಅವರು ಎಷ್ಟೋ ಹಣಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಪರಾಜಿತರಾದ ರಾಜರು. ಈಗಂತೂ ಹೇಳೋದು ಬೇಡ, ಪುನಃ ಎಲ್ಲ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಹೆಚ್ಚೇನು ಹೇಳಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ರಾಜ. ನಾನು ಎಲ್ಲ ಜನರು ಎಲ್ಲ ದೇಶದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯಿಂದ ಧರ್ಮರಾಜನಿಗೆ ಕಪ್ಪ ಕಾಣಿಕೆಗಳು ಬಂದಿವೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಇನ್ನು ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕಿದೆ? युधिष्ठिराक कितली सकडी संपत्त इला म्हळ्यार आतां त्या सोड्याना तागेले सेवक वर्ग कितली पळय. तो 3 पद्म 10,000 गजारोही अश्वारोही आशिल्ली कै. 3 पद्म म्हळ्यार कितले पळय. अर्बुद संख्यात 10 कोटी म्हणटाचे रथीक. ताजे पशी चड पदाती. तशी तांकां आहार दिवच्याक एक कडीन तांगेल कतिरची रांदप जतर आशिल्लें. पुरे कडीन खंय पडलें थंय तांकां त्या सैन्याच्या कापन आपन वाडतलीची. कितले एक नमने जेवण करून गेल्ल्यांची म्हूण ना. तशी स्नातक जन, ग्रस्त जन, प्रति एकल्यांक 20-30 जन सेवक, कितली जन हांगेल सेवेन संतुष्ट जालेले पुरे जन युधिष्ठिराल विषय योगक्षेम निमगी तोरसच बारी प्रीती युधिष्ठिराले आसत. आणि हांगा तागेले एक अभिषेकाचे एक विशेषता तुका गोतनवे. स्वयं कृष्णद्वैपायन व्यासान राबून ताका अभिषेक करयला स्वयं. तशी कशी सप्तर्षियान इंद्राक आशीर्वाद केला पळय, तशी वेदव्यास, धौम्य आनी मात्र नाही देवर्षी नारद, देवल, असित आनी पुरा येवन ताका युधिष्ठिराक अभिषेक केलेले. आनी जामदग्नी राम म्हळ्यार परशुराम तोची स्वयं युधिष्ठिरा लागीं राबून मंत्रघोश करून आशीर्वाद करता आशिल्लो. महापराक्रमी सात्यकेस नवे युधिष्ठिराक श्वेतछत्र धरलेले. धनंजयान भीमान ताका वार घाल्लेले. आनी नकल सहदेव चामर घेवन राबिरीची ह्या पुरे पळयला रे. स्वयं देवेंद्र तागेलो आसतना बसला की म्हणून दिसता आशिल्लें ना. मात्र न्ही समुद्र राजवरून सशरीर जावन आयला. आनी 1,000 निश्क म्हळ्यार स्वर्ण नाण्य आमी पवन म्हणटा पळय तशी 1,000 निश्क हाणो विश्वकर्मान अलंकार केलेले अमूल्य जावन आशिल्ले एक वारुणा म्हळ्यार शंख तागेले आसोची. ते कोणा लागीं वरुण देवा लागीं वारुणा म्हळ्यार शंकू. त्या शंकू युधिष्ठिराला अभिषेका खातीर हाण दिला ताणें. त्या महाशंख फुडें प्रजापती ब्रह्मच न्हय चतुर्मुख ब्रह्म ताणें इंद्रा दिल्लेले खंय ते. तसल पवित्र सुंदर जावन आसूचे महाशंकू ते श्री कृष्णान कसो केला. स्वर्णकुंभ आशिल्ले पुराय उदक ते महाशंकांत घालून धर्मजाक अभिषेक केला. हे दृश्य पळयतना म्हाका वांचिली ताका म्हूण जाला ना तितली लजी जाला म्हाका. तुका सुरेख सांगला उत्तर कुरू थंय वचून थंय दुखून देवलोकात थंय वच्चात बाय सरलो खंय तो थंय मनशान येवची जशी ना म्हूण सांगून थंय दुखून ताका पुराय ती एकल्यान पुराय पारितोषक कप्प काणीक सगळे हाण दिला खंय अर्जुनाक. हे पुराय आयकतना म्हगेल्या आंगा रोम रोम उठेन राबलेंच्याना म्हाका इत्याक पुणी हांगेले द्रवांतला म्हूण सांगून जल्ला म्हाका. आमी इतली निकृश्ट केलेले पांडव आजी हांगा थंय इतली उच्राय स्थिती आयलीत न्हय म्हूण म्हणलेले पळयतना म्हाका दिसलें आत्तां तांणी म्हाका अपहास्य कोरून हांसतरसच की म्हूण सांगून अपमान करतरस की म्हूण सांगून म्हाका दिसलें. गे याग परिसमाप्त जालें. ताजे नंतर अर्जुनान एक दान दिल्ला ब्राह्मणांक पुरे आयले. ब्राह्मणां पुरे भांगरान अलंकृत केलेले गायो दान दिला ताणें. युधिष्ठिरू राजसूय याग संपूर्ण करून सत्य हरिश्चंद्राल म्हणके कीर्तिवंत जाल्लो तो.
त्या कीर्ती ರಂತಿದೇವು ನಾ ಭಾಗು ಯವನಾಶ್ವ ಮನು ಪ್ರಥು भगीरथ ययाती नवशाक सकड प्राप्त जलेलं कीर्ती पैशी चढ कीर्ती म्हणून म्हाका दिसता. हरिश्चंद्रा समान जावन असोची कीर्ती युधिष्ठीर पावला म्हूण ये पुरे प्रत्यक्ष जावन पळोवन आम्ही ते तांकां निकृश्ट केलेले जन्म आम्ही तांगेले एदराकात निकृश्ट जावन आम्ही अंतरसकी म्हणून म्हाका दिसता. आता आमगेली परिस्थिती कसं जाल्ला गोतसवे आमगेले वंशांत कनिश्टशील जन उच्राय स्थिती कैल्यांची उच्राय स्थितीशील जन हीनस्थिती कैल्यांची मालगडे पुरे हीनस्थिती आयल्याची दाखले पुरे उच्राय स्थिती आयल्याची म्हूण दिसता म्हाका म्हळ्यार तूं मालगड जावन तुगेले चेडूं हीनस्थिती आयल्यांची तुगेल भाव पांडू धाकलो जावन तागेले चेडूं उच्राय स्थिती वतरस म्हूण सांगून म्हाका दिसता. ह्या परे मेगेल दोळ्या एदराक जतरस तूं म्हाका शांतीन सुका म्हळ्यार हांव कशी शांतीन सुचें म्हाका मनान जाल्यार एक चोरूय आतां धैर्य ना म्हणून इतले पुराय सांगून एक धृतराष्ट्राल मन कर्कर करून घालता तो कोण युधिष्ठीर एक तरा ब्लॅकमेल म्हूण येता धृतराष्ट्राक इतलेसून तूं कसलकी एक आमी सांगिल तशी एक दिवता तांकां आपयना नातले तांगेले आत्ता सुचे सर्व सौभाग्य आमी तांडून घेना नातले म्हाका वांचूनय कांय प्रयोजन ना तुका कशी मेगेल वयर मोग ना म्हळ्यार म्हाका कळटा मागीर हांव कसले वांचूका म्हणून अशें पुराय एक नमने ब्लॅकमेल करचें म्हणटा तशी धृतराष्ट्राक दुर्योधन ब्लॅकमेल करता. आतां दुर्योधनाक कसलें उत्तर दिता तें आमी फायच्या दिसा पळया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.